संतोष देसाई सरांचा आवाज आपण याही सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये पुन्हा एकदा ऐकूया। मॅचला होते सुरुवात आणि दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा। आणि हा जो सामना आपल्या भेटीला येत आहे ना, ही सेकंड सेमीफायनल आहे या स्पर्धेची आणि ही सेकंड सेमीफायनल आपण खेळवतो या दोन संघांमध्ये। ग्रुप ए चा टॉपर संघ आणि ग्रुप ए चा सेकंड टॉपर संघ अशी ही लढत तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि ही लढत आपल्या समोर येत आहे। नाणेफेकीचा कौल झाला आणि हा नाणेफेकीचा कौल जिंकला काळेश्वरी 11 ने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि काळेश्वरी वॉरियर्सला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे। एका बाजूला आपण संघ मालकांबद्दलही चर्चा केली की संघ मालकांमध्ये हे बॅटल आहे आणि त्यांच्या खेळाडूंमध्ये आज सामना मैदानाच्या आतमध्ये रंगेल खरा। एका बाजूला संतोष सर काळेश्वरी वॉरियर्स निलेश दादा कदम यांच्या मालकीचा संघ आहे, तर एका बाजूला जो संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणार आहे तो संघ आहे काळेश्वरी वॉरियर्स, परंतु गोलंदाजी करणारा संघ आहे काळेश्वरी 11 श्री चंद्रकांत दादा वेंदे यांच्या मालकीचा संघ आणि त्यांच्या खेळाडूंमधलं हे युद्ध। अगदी ज्या पद्धतीने निलेश सर आपण पाहतोय ना, दोन्ही जे टीम आहे त्यांची नावांमध्ये एक आहे की काळेश्वरी, आणि आता मात्र काळेश्वरी वॉरियर जिंकेल की श्री काळेश्वरी 11 संघ जिंकेल हे महत्त्वाचं राहील। सेमीफायनल क्रमांक 2 ला सुरुवात झाली। पहिला बॉल पडला, एक वाईड आला, एक सिंगल रन स्कोरबोर्डती लागले, एक डॉट आला, एक वाईड आलाय। निश्चित या नावाबद्दल आपण चर्चा निश्चित करूया, परंतु हा बॉल आडव्या बॅटने भिरकवलाय, क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, बॉल सीमारेषा तोडेल, 4 धावांसाठी आलाय तो चौकार। पुलचा परफेक्ट फटका मी म्हणेन, रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून। टप्पा अचूक होता, परंतु या अचूक टप्प्याला ज्या पद्धतीने त्यांनी पूल केलं, पूल अगदी ब्युटिफुल होता। बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावांसाठी चौकार। काळेश्वरी म्हटलं ना संतोष सर की काळूबाई हे नाव आपल्या समोर येतं आणि खरं तर श्री क्षेत्र कुसुंबी या गावामध्ये काळेश्वरीचं मोठं मंदिर आहे। बऱ्याचशा गावांमध्ये मंदिर आहेत, परंतु काळेश्वरीचं जे महत्त्व आहे ना ते श्री क्षेत्र कुसुंबी येथे मोठं आहे। अगदी बरोबर आहे, कारण कुसुंबी गावामध्ये काळेश्वरीचं सर्वात जास्त महत्त्व आहे। मोठी यात्रा उत्सवही त्या ठिकाणी होत असतो आणि जिल्ह्यामध्ये आपण जर संपूर्ण पाहिलं तर अगदी मांडार देवी हे सुद्धा क्षेत्र आपण जर पाहिलं तर महत्त्वाचं आहे। गोलंदाज तयार अनिकेत चिकणे ज्यांना पाठीमागच्या मॅचमध्ये सामनावीर पुरस्कार मिळालेला आहे। उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, एका बाजूला रवी कारळे आहे तर एका बाजूला किरण शिलाटकर आहे। राईट हँड लेफ्ट हँड ही जोडी अगदी बरोबर आहे, परंतु अनिकेत चिकणे ज्या पद्धतीने बॉलिंग करतात, एक चौकार आलाय, परंतु तदनंतर एक चांगला बॉल निलेश सर त्यांनी हाताळलाय। अकूट टप्प्याचा वेगवान बॉल, एक पाय हवेत घेत हा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली परंतु हा निर्धाव बॉल आलाय। एका बाजूला रवी कारळे यांना बांधून ठेवलंय। आपण अनेक वेळा पाहिलं की मॅथ्यू हेडन ॲडम गिलक्रिस्ट ही जोडी होती, सचिन तेंडुलकर सौरभ गांगुली वीरेंद्र सहवाग गौतम गंभीर, म्हणजे या काही जोड्या होत्या ना, उजव्या हाताच्या आणि डाव्या हाताचं कॉम्बिनेशन आपल्याला नेहमी बघायला मिळायचं। वॉट अ स्ट्रोक यार, काय फटका खेळलाय, एक जबरदस्त फटका, क्लासिकल ड्राईव्ह केलाय, अगदी ऑप्शनच्या बाहेर आले डावखुरे फलंदाज आणि या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय। एक देखणा स्ट्रोक सजवत असताना रवी कराळे यांच्या बॅटमधून आलाय षटकार। रवी यांची बॅट आता तळपलेली आहे आणि एका बाजूला हा फटका लाजवाब खेळलाय, धावसंख्या पुढे सरसावते। यावेळेला कमी गतीचा बॉल उजव्या स्टीच्या बाहेर, पंचांगडी मागितलेली आहे दाद आणि या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही कोणतीही धाव। धावसंख्या आहे धाव फलकावरती। प्रथम बॅटिंग करत असताना काळेश्वरी वॉरियर्स या टीमने बनवलेले आहेत 11 धावा। षटक क्रमांक 1 चा खेळ इथे समाप्त होतोय। 11 धावा स्कोरबोर्डती लागतायत। सेमीफायनल क्रमांक 2 तुम्ही पाहताय, जिथे मात्र अनिकेत चिकणे यांचं कौतुक करावं लागेल, फक्त केवळ 11 धावा खर्च केल्यात, परंतु रवी कराळेचंही कौतुक करावं लागेल। कभी खुशी कभी गम असं खऱ्या अर्थाने हे षटक राहिलं निलेश सर। एक चौकार एक षटकार आलाय, 11 धावा स्कोरबोर्डती लागल्यात। 11च्या सरासरीने जर हा संघ पुढे गेला तर नक्कीच 66 धावा स्कोरवरती लागतात, परंतु विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय आणि
11 वरती 1 ही स्थिती आहे काळेश्वरी वॉरियर्स या संघाची. निश्चित सुरुवात ही सावध आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण गडी एकही गमावलेला नाहीये आणि किंबहुना एक गडी बाद झालेला आहे असं विश्लेषण आपण करूया. आणि शेवटचा बॉल जो होता ना त्या बॉलवरती रवी कारळे आउट होऊन माघारी गेलेले आहेत आणि किंबहुना ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. आणि या षटकासाठी किरण चिकणे कुसुंबी ओव्हर नंबर 2 मध्ये एक चांगले ऑलराऊंडर. बॅटिंगसाठी तेजस जानवडे युवा खेळाडू आहेत ज्यांनी प्रभावित केलेले आहे. बॅटिंग ऑर्डर क्रमांक 3 मध्ये एका बाजूला ओव्हर नंबर 2 चा मारा आणि गोलंदाज किरण चिकणे. अनिश्चित हा बॉल हाताळणं टाळलेला आहे कारण कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे. अगदी फॉलो थ्रू मध्ये ज्या पद्धतीने आपण पाहिले त्यांचा पाय थोडंसं अडकताना आपण पाहिला आणि पुन्हा एकदा ते रनअप मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण शेलटकर बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत आणि त्यांची बॅटिंग या मॅच मध्ये महत्वपूर्ण राहील. बॅटचा किनारा पाठीमागच्या बाजूला फाईन लेगला खेळाडू आहेत. बॉल त्यांनी अडवलाय, बॉलची फेकी केली आहे, फक्त एकच सिंगल धाव. अगदी एक सिंगलने धावसंख्या पुढे चालले निलेश सर. 12 धावा स्कोरबोर्डती लागतायत. धावसंख्या तुम्हाला मोठी उभारी लागेल कारण मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलंय 75 धावा तिथे केल्या होत्या, परंतु तोही सामना रंगत झालाय. त्यामुळे तुम्हाला या सामन्यामध्ये सुद्धा एक मोठी धावसंख्या कमीत कमी 65 ते 70 धावा स्कोरबोर्डती ठेवाव्याच लागतील. निश्चित तन्मय टायटनने फक्त 6 धावांनी तो सामना गमावला होता, हे विसरून आपल्याला चालणार नाही. त्यामुळे या मॅच मध्ये चांगल्या धावा तुम्हाला कुटाव्या लागतील. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेटचं पतन, धक्का क्रमांक 2 लागलाय काळेश्वरी वॉरियर्सला. अगदी आपण रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता. समोरच्या दिशेने हा बॉल हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहिलं तर लॉंग ऑफ रिझन मध्ये अजय चिकणे अगदी आले आणि एक सोपा झेल पकडलाय. कौतुक करावं लागेल. 2 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. कौतुक करावं लागेल संपूर्ण श्री काळेश्वरी 11 या संघाचं. निलेश 2 विकेट्स प्राप्त केल्यात. 12 वरती 2 ही स्थिती आहे. अक्षय चिकणे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. अनिश्चित, परंतु एका बाजूला विसरून चालणार नाही की किरण शेलाटकर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि ते चांगले खेळ करू शकतात. त्यामुळे आता इथून पुढची जबाबदारी किरण शेलाटकर यांना आपल्या खांद्यावरती घ्यावीच लागेल. अगदी बरोबर आहे, कारण या मॅच मध्ये तुम्हाला धावा बनवाव्या लागतील निलेश सर, कारण सेमीफायनल क्रमांक 2 आहे जी नॉकआउट मॅच आहे आणि या नॉकआउट मॅच मध्ये तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. फक्त 12 धावा स्कोरबोर्डती लागतात. सेमीफायनल मध्ये तुम्ही पाहताय 2 संघ आणि दोन्ही आयकॉनला तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. किरण चिकणे आणि किरण शेलाटकर, दोन्ही किरण आहेत परंतु एकामेकाच्या विरोधामध्ये खेळतायत. आणि पीटीसीने तेच दाखवलेलं आहे की दोन्ही खेळाडू एकामेकांच्या समोर उभे आहेत, परंतु आता बॅट्समन तयार, डावखुरे हाताचे आहेत. अक्षय चिकणे आणि खऱ्या अर्थानं हे सर्व ग्राफिक्स आहेत ना, सुहेश ग्राफिक ज्यांचं काम अलीकडच्या काळामध्ये उल्लेखनीय राहिलेलं आहे. काही क्लिप्स असतील, प्रत्येक DTP असेल, अगदी तंतोतंत या सर्व गोष्टी रेखाटत त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. सुयश ग्राफिक्सचं कौतुक करावं लागेल, कारण वेळोवेळी आणि कमी कालावधीमध्ये कमी वेळामध्ये ते ग्राफिक्स आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. ज्या ग्राफिक्स आपण यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण PTC लाईव्हच्या माध्यमातून करतोय. आता मात्र बॅटिंग करताना काळेश्वरी वॉरियर्स संघ 13 वरती 2 स्थिती नाजूक आहे, कारण 1.4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. निश्चित अशाही व्यक्तिमत्वांचा उल्लेख करणं फार महत्त्वाचं आहे, कारण हे अशी व्यक्तिमत्व असतात जी पडद्याच्या पाठीमागे काम करतात आणि सर्व काही गोष्टी आपल्यापर्यंत सहजरित्या येत असतात आणि त्याचा आपण आढावा घेत असतो. त्यामुळे सुयश ग्राफिक यांचंही कौतुक तेवढंच करावं लागेल. अगदी बरोबर आहे. व्हाईट बॉल आलाय म्हणजे धावसंख्या 14 वरती 2 आहे आणि या षटकामधले 2 बॉल बाकी आहेत. आडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न वेळेची अचूकता नाही आणि किरण शेलाटकर आपल्या या स्ट्रोकवरती नाखुश आहेत. वेळेची अचूकता त्यांना साधावी लागेल, कारण एका बाजूला धावसंख्येची गती फार मंदावली आहे. अगदी 15 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 1.5 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय, म्हणजे शेवटचा बॉल आहे. 14 धावा माफी असावी, शेवटचा बॉल. कौतुक करावं लागेल निलेश सर किरण चिकणे यांचं, काय कमालीची बॉलिंग केली यार. निश्चित एक चांगले ऑलराऊंडर आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि त्याच्यामध्ये आपण करेक्शन करूया. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. स्ट्रायकर एंडला किरण शेलाटकर तयार, समोरच्या बाजूने किरण चिकणे, आयकॉन विरुद्ध आयकॉन.
यावेळेला बॉल भिरकावून दिलाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. फटका आहे कडक. बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे धडक. किरण शेलाटकर यांच्या बॅट मधून आलाय षटकार. अगदी अप्रतिम टायमिंग साधलंय. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि त्याला मात्र ज्या पद्धतीने पुल केलाय लॉंग लेगला, काय कडक फटका खेळलाय. आता मात्र किरण शेलटकरनी ओळखलं की आता मात्र आपल्याला मोठे स्ट्रोक खेळावे लागतील आणि एक मोठा फटका आलाय. येतोय सिक्सर. अनिश्चित आक्रमण करण्याची वेळ जर हातामधून निघून गेली तर ती वेळ पुन्हा येणार नाही आणि येणारी वेळ कशी आहे सांगता येणार नाही आणि त्यांनी आक्रमण केलंय. यावेळेला वेळेची अचूकता नाहीये. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव बॉलची सांगता होते. 2 षटकांचा संपलाय खेळ. धाव फलकावरती धावा आहे 2 षटकाच्या अखेरीस 20 धावा. 20 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. म्हणजे प्रति षटकामध्ये निलेश सर 10 धावा घेतल्या जात आहेत आणि 10 धावा आपण जर पाहिलं ना तर निलेश सर पुरेशा नाहीत. 50 धावा स्कोरबोर्डती लागतील आणि त्यापेक्षा अधिकच्या धावा तुम्हाला ना काळेश्वरी वॉरियर्सला स्कोरबोर्डती ठेवाव्या लागतील. आता षटक क्रमांक 3चा खेळ मात्र सुरू होईल आणि येणाऱ्या 3 षटकांमध्ये जर आपण विचार केला ना तर धावा मात्र बॅट्समनना बनवाव्या लागतील. अनिश्चित आपण चर्चा करतोय या संपूर्ण पहिल्या सत्राबद्दल आणि धावसंख्येची गती किंवा धावसंख्येचा आलेख ग्राफ आहे तो उंचावणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मोठ्या उंचीवरती आलेख ग्राफ न्यावा लागेल आणि ओव्हर नंबर 3 म्हणजे इथून पुढे 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलचा समाचार हा फलंदाजांना घ्यावा लागेल. अक्षय चिकणे आणि त्यांच्या सोबतीला किरण शेलाटकर आहेत. ओव्हर नंबर 3 साठी आता जावली आयकॉन, गाव भालेगर, नाव भरत सनस. अनिश्चित थोडा वेळ आहे. ऐकूया एक छोटंसं मधुर संगीत. डीजे मास्टर या. निश्चित ओव्हर नंबर 3 ला झाली सुरुवात आणि पहिलाच बॉल यॉर्करचा वार आणि केली फलंदाजाची शिकार. फलंदाज अक्षय चिकणे. क्लीन बोल्ट. भरत सनस यांचं कौतुक करावं लागेल. निलेश सर पहिला बॉल यॉर्करचा बॉल हाताळणं तितकंच सोपं नसतं परंतु अगदी अचूक टप्प्यावरती टाकलेला हा यॉर्कर आणि अगदी 3 यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. विकेट क्रमांक 3 मात्र तंबूच्या आसऱ्याला जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आता इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी कोण चाललंय तर जावली आयकॉन, सँडी बिरामने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जात आहेत. जे खेळाडू क्रिकेटमध्ये कित्येक वर्ष सोबत खेळले आता एकामेकाच्या विरुद्धामध्ये येऊन ठाकलेले आहेत. निमित्त आहेत दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग. अगदी भरत सनस एका बाजूला तुम्ही पाहाल तर एका बाजूला सँडी बिरामने. अगदी म्हणतात ना दोन्ही मित्र खास आहेत आणि A1 जोडी म्हणून यांच्याकडे आमचे प्रेक्षक पाहत असतात. परंतु आता एकामेकाच्या विरोधामध्ये खेळ करायचा आहे. एकाला बॉलिंग करायची आहे तर निलेश सर एकाला बॅटिंग करायची आहे. आता कोण कोणावरती भारी पडेल हे पाहणं गरजेचं. परंतु क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर ते अगदी चांगले मित्र आहेत परंतु मैदानाच्या आतमध्ये त्यांना विरोधात निलेश सर खेळायचे आहे. निश्चित याही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. क्रिकेट म्हटलं की नातीगोती थोडीशी बाजूला असतात आणि जो खेळ आहे तो प्रामाणिक आपल्याला खेळावा लागतो. आता भरत सनस तयार. दोन्ही खेळाडू सोबत खेळलेले आहेत परंतु कोणाची पडती बाजू ही जमेची ठरतीये. एका बाजूला सँडी बिरामने. चला घाई करा. पहिलाच बॉल बॅटची कडा. संधीचं सोनं करता आलं नाहीये. एक सिंगल धाव. अगदी या बॉलवरती सुद्धा निलेश सर विकेट्स प्राप्त करू शकले असते आपण जर पाहिलं तर. भरत सनस यांच्या चेहऱ्यावरती एक निखळ स्मित हास्य होतं. अगदी बरोबर आहे कारण त्यांचा खास मित्र आहे आणि त्याची विकेट ते प्राप्त करू शकले असते. समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर. काय फटका सजवलाय. सेट ऑन फायर. बॅट्समन आहेत किरण शेलटकर. अप्रतिम स्ट्रोक. धावा मिळतील 6. षटकार.
या बॉलने घेतले भरारी, फटका आहे भारी, मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. एका बाजूने किरण शिलाटकर यांची बॅट तळपली आहे. बोलते षटकारांची भाषा, षटकार. आता एका बाजूला भरत सनस यांनी 3 बॉल हाताळलेले आहेत. 1 बॉल मागणा, 2 बॉल चांगले, किंबहुना 1 गडी त्यांनी माघारी पाठवलाय. राऊंड द विकेट. काय बॉल आहे, पाठी ओढला, बॉलला उसळी दिली आहे. आणि या प्रकारची लाईन तुम्हाला रबर बॉल मध्ये टाकावी लागेल. हा अकूट टप्प्याचा बॉल होता, गुडलेन टप्प्याच्या पाठीमागे टाकला होता आणि निलेश सर विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. म्हणजेच किरण शेलटकर अगदी तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळत आहेत. आणि अगदी आपण जर पाहिलं ना, चांगला बॉल होता, कौतुक करावं लागेल. भरत सनस काय बॉलिंग केली यार, 2 विकेट्स प्राप्त केल्यात. एक षटकार ठोकलाय, परंतु निलेश सर 2 विकेट्स प्राप्त केल्यात. निश्चित किरण शेलाटकर आउट होऊन माघारी येत आहेत आणि किंबहुना पंचांगणे जी दाद मागितली, पंचांनी ती दाद उचलून धरली आणि किरण शेलाटकर यांनी क्रीज सोडलं आणि विकेटचं होतंय पतन. ही महत्वाची विकेट मिळाली आहे टीम श्री काळेश्वरी 11ला. भरत सनस यांचं निलेश सर कौतुक करावं लागेल, कारण तुम्ही सेमीफायनल खेळताय. एकाच ओव्हरमध्ये त्यांना 2 विकेट्स मिळालेत. भले षटकार त्यांनी खालाय, परंतु 2 विकेट्स प्राप्त केलेत आणि कौतुक करावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मंगेश इंगुळकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि पहिला बॉल निलेश सर डॉट आलाय. काय बॉलिंग केली यार, भरत सनस लाजवाब यार. निश्चित धावसंख्या आहे 27 धावा, 4 गडी बाद आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातला. बॅकफुटचा पंच, 1 सिंगल धाव येईल का, परंतु सँडी बिरामने आणि स्पष्ट नकार दिला. म्हणजे संकेत काही या बॉलच्या पाठीमागे हेच आहेत की सँडी बिरामने इथून पुढे स्ट्राईक करणार आहेत. हो, अगदी बरोबर आहे, कारण इथून पुढे 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 27 धावा स्कोरबोर्डती लागल्या, 4 विकेटचं पतन झालंय. 9च्या सरासरीने ही धावसंख्या पुढे गेली ना निलेश सर, तर फक्त 45 धावा स्कोरबोर्डवरती लावू शकतात आणि या मॅच मध्ये या धावा सेफ नसणार आहेत. त्या कारणाने की काय या सँडीनी स्वतःकडे स्ट्राईक घेतले आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये कमीत कमी 5 ते 6 षटकार सँडीला मारावे लागतील आणि तरच ही धावसंख्या निलेश सर आहे ना 60च्या वरती जाऊ शकते. 50च्या खाली धावसंख्या राहिली ना तर सहजरित्या श्री काळेश्वरी 11 हा संघ या सामन्यामध्ये पुढे जाऊ शकतो. निश्चित जी सरासरी आहे ती जर आपण 3 षटकांच्या पाठीमागे पाहिली ना तर 9च्या सरासरीने हा संघ बॅटिंग करतोय आणि मजल मारू शकतो कुठपर्यंत, तर ती धावसंख्या आहे 45. याचा विचार करावा लागेल काळेश्वरी वॉरियर्स आणि सँडी बिरामने यांना आणि मंगेश यांना चांगला खेळ आज करावाच लागेल. ओव्हर नंबर 4 मध्ये पुन्हा एकदा अनिकेत चिकणे गांजे यांच्या हाती आहे बॉल. स्ट्रायकर एंडला सँडी बिरामने तयार. आपटलेला बॉल, बॅटची वरची कडा आहे. 2 खेळाडू बॉलचा पाठमोरा करण्यासाठी आलेले आहेत. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण. अगदी हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा टो एंड लागला आणि बॉल बराच काळ हवेमध्ये राहिला होता. कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात पहिल्या बॉलवरती आणि अगदी स्पष्ट केले तिथं इरादे सँडी बिरामने की मला इथून पुढे मोठे स्ट्रोक निलेश सर खेळायचे आहेत आणि प्रयत्न राहील. निश्चित एका बाजूला काळेश्वरी वॉरियरच्या बाजूने हा सामना जर तुम्ही पाहिलात ना तर सँडी बिरामने यांना सर्वाधिक स्ट्राईक करावं लागेल आणि बॉल त्यांनी पाठवलाय सीमारेषेच्या पार. येतोय तो षटकार. पुन्हा हाफ ट्रॅकर बॉल हाताळले जात आहेत, परंतु या हाफ ट्रॅकरला अगदी डीप मिड विकेटला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते ते मात्र अगदी पाहत राहिले. हा बॉल सीमा पार गेलाय. येतोय षटकार. पूलमध्ये एक चांगली नजाकत होती आणि हाही बॉल सीमारेषे पार गेलाय. धावसंख्येला आलाय बहर आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धाव फलकावरती 35 धावा, 4 गडी बाद आणि एका बाजूला आता अनिकेत चिकणे पुन्हा तयार. आपण चर्चा करतोय की सँडी बिरामने यांची विकेट. आता श्री काळेश्वरी 11च्या बाजूने सामना पाहिला ना तर ही विकेट तितकी महत्वाची आहे. अगदी बरोबर आहे. सँडीला आउट करावं लागेल या मॅच मध्ये, कारण आणखी आपण जर पाहिले ना तर 10 बॉल आहेत आणि या 10 बॉलमध्ये सँडीने एक 4-5 षटकार जर ठोकले ना तर सत्र क्रमांक 1 मध्ये चांगली धावसंख्या उभी करू शकतात. फुलर लेनचा बॉल, परंतु यावेळेला गुडगा टेकून हा फटका खेळला. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा स्ट्रायकर एंडला फेक. 2 धावा कंप्लीट केल्या. तर ज्या पद्धतीने आपण पाहिलं लोअर फुल टॉस बॉल होता त्याला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न राहिला आणि 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि चिकणेनी कमबॅक केलंय,
परंतु आणखी काही 3 बॉल आहेत ते त्यांना चांगले टाकावे लागतील, नाही तर सँडी बिरामने इथे सोडणार नाहीये. निश्चित सँडी बिरामने तयार. स्ट्रायकर एंडला कमी गतीचा बॉल तो ओळखलाय, पाठवलाय रस्त्यावरती. 6 धावेंसाठी सँडी बिरामने यांच्या बॅटचा बोलबाला षटकार. अगदी लोअर फुल टॉस बॉल होता, त्याला पॅरलल स्वीप करण्याचा प्रयत्न आणि ज्या पद्धतीने हा बॉल मिडल ऑफ द बॅट घेतला आणि अगदी ऑन साइडला सहजरित्या अगदी आकाशामधून अलगद बॉल तुम्ही सांगितलं ज्या पद्धतीने रोडवरती ट्रॅव्हल होतोय, षटकार ठोकलाय. सँडी बिरामने अप्रतिम अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. आता मात्र तो थांबणार नाही आणि आता मात्र षटकारांचा पाडा मैदानाच्या आतमध्ये बोलतोय. नाव आहे संदीप बिरामने सँडी. एका बाजूला अनिकेत चिकणे यांचे अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉलमध्ये जर अनिकेत चिकणे सँडी बिरामने यांची विकेट मिळवतायत ना, तर संघ विसरेल की अनिकेत चिकणे यांनी या ओव्हरमध्ये 2 षटकार दिले होते. आमच्यासाठी सँडी बिरामने यांची विकेट अनिकेत चिकणे यांनी मिळवून दिली आहे. हो हो, नक्कीच विकेट प्राप्त करणं गरजेचं असेल. अनिकेत चिकणे यांच्याकडे 2 बॉल आहेत आणि विकेट प्राप्त करावी लागेल या खेळाडूची. यावेळेला नजर रोखून धरले सँडी बिरामने आणि पंच सांगतायत की हा व्हाईट बॉल आहे. अगदी लेग स्टंपच्या बाहेर चाललेला हा बॉल पंचांनी नजर रोखून ठेवली, सांगितलं व्हाईट बॉल आहे. 2 बॉल चांगले टाकावे लागतील. सँडी बिरामने तयार आहे, षटकार मारण्यामध्ये तो माहीर आहे आणि आता मात्र तो थांबू शकत नाहीये. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. आडव्या बॅटने हा बॉल मिड विकेट सीमारेषा तोडतोय. 4 धावेंसाठी सँडी बिरामने सेट ऑन अ फायर. अगदी या बॉलला पूल केलं निलेश सर. ज्या पद्धतीने आपण पाहिलं डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बाउंड्री लगत होते, सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक होते, परंतु यांच्या दोघांच्या मध्ये बॉल पडला आणि टप्पा घेतल्यानंतर सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. चांगली बॅटिंग चाललाय. आता मात्र सँडी बिरामने आपल्या गोल्डन टच मध्ये आलाय आणि जबरदस्त बॅटिंग करतोय. एका बाजूला अनिकेत चिकणे विकेट घेण्याचा शोध त्यांचा अजूनही सुरू आहे. अंतिम बॉल या षटकातला अनिकेत चिकणे राईट आर्म राऊंड द विकेट सँडी बिरामने यांच्यासाठी. कमी गतीचा बॉल, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. थोड्या वेळासाठी अशा पल्लवी झाल्या होत्या. अगदी शेवटचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलेलं नकल बॉल ही म्हटलं जातं क्रिकेटमध्ये या बॉलला. आणि या बॉलवरती निलेश सरना बहुधा विकेट मिळाले असं शेवटच्या क्षणापर्यंत वाटलं होतं की बॅटची कडा आहे का, परंतु बॅटची कडा नाहीये. डॉट बॉल आहे म्हणजे पुढचे 6 बॉल महत्वपूर्ण ठरतील. परंतु सँडी बिरामनेला ना तुम्हाला स्ट्राईकवरती आणावं लागेल आणि टीम काळेश्वरी वॉरियर्सच्या संघाचा प्रयत्न असेल की सँडी बिरामनेला स्ट्राईक एंडला आणावं आणि या षटकामध्ये निलेश सर 20 ते 25 धावा जर कुठल्या ना तर मग काळेश्वरी वॉरियर्स संघ पुढे जाईल आणि मग श्री काळेश्वरी वॉरियर्स 11 या संघाला मेहनत घ्यावी लागेल सेकंड बॅटिंग करताना. निश्चित या सर्व गोष्टींचा आपण आढावा घेऊया, परंतु ऐकूया एक छोटंसं मधुर संगीत. 48 धावा 4 गडी बाद. अंतिम षटकासाठी यश धुंदळे यांच्या नावी हे षटक आहे. एका बाजूला संदीप बिरामने 7 बॉल 21, एका बाजूला मंगेश 2 बॉल 0 आणि शेवटचे 6 बॉल टार्गेट सेट करणारे श्री काळेश्वरी 11 साठी. दोन्ही फलंदाज एकाच एंडला, एकाला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल. हो अगदी बरोबर आहे आणि मी सांगितलं होतं की सँडी बिरामनेला स्ट्राईक एंडवरती आणणं हे टीम काळेश्वरी वॉरियर्सचं ध्येय आहे आणि अगदी आपण पाहतोय सँडी बिरामने स्ट्राईक एंडला आलेत. विकेटचं पतन होतंय आणि निलेश सर तितकी महत्वाचं विकेट नसेल कारण 5 बॉल बाकी आहेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. वैभव कदम आलेत बॅटिंगसाठी, परंतु वैभव कदम यांना फक्त नॉन स्ट्राईकला थांबायचे. सँडी बिरामने समाचार घेण्यासाठी तयार आहेत निलेश सर. निश्चित, परंतु एका बाजूला यश धुंदळे यांचा पहिला बॉल हा चांगला होता, त्यामुळे बाकीचे बॉल त्यांना त्याच प्रकारे टाकावे लागतील. वेगाने टाकलेला बॉल शरीरापासून दूर आहे. पंचांनी कळवलंय की हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडते. पहिला बॉल खूप चांगला टाकला होता निलेश सर. हा बॉल उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा पंचांनी लगेच सांगितलं हा वाईट बॉल आहे म्हणजे हा बॉल यश धुंदळे यांना पुन्हा टाकावा लागेल. 5 बॉल बाकी आहेत अजूनही. यावेळेला वेळेची अचूकता नाहीये. कोणती धाव घेण्याची
संधी इथे नव्हती कारण क्षेत्ररक्षक जवळ होते आणि प्रयत्नही केला नाही. अगदी खूप चांगला बॉल होता निलेश सर, सुंदर बॉलिंग करण्यात येते आणि ऑप्शनच्या बाहेर अकुट टप्प्याचे बॉल टाकण्याचा प्रयत्न राहिला यशचा. वेगाने टाकलेला बॉल लॉंग ऑनला येतोय. बॉल क्षेत्ररक्षक वेगाने येण्या अगोदर बॉल सीमारेषा चिरतोय. 4 धावांसाठी होईल फरार. सँडी बिरामने यांच्या बॅटमधून आलाय चौकार. काय फटका. संदीप बिरामणे यांना हात खोलून अद्यापही निलेश सर दिलेले नाही आहेत. अनिश्चित कारण एकच फटका त्यांनी खर्च केलेला आहे मोठा. फुलर लेनचा बॉल यॉर्करचा कहर. परफेक्ट यॉर्कर. अगदी जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. यॉर्करचा कहर. खोलात टाकलेला बॉल खेळण्याचा प्रयत्न राहिला. बीट केलंय प्रॉपरली सँडी बिरामनेला आणि ह्या बॉलनी निलेश सर ना यष्टी रक्षकालाही बीट केलंय आणि पाहिलं तर 2 धावा घेत आहेत. या 2 धावा बाईच्या रूपामध्ये असतील म्हणजे 55 धावा स्कोरबोर्डती लागतायत. अनिश्चित हा जर बॉल तुम्ही पाहिला ना तर जसप्रीत बुमराह यांची आठवण करून देणारा हा यॉर्कर होता आणि ती क्षमता जसप्रीत बुमराह यांच्याकडे डेफिनेटली अप्रतिम बॉल होता. अप्रतिम बॉल होता आणि सँडी बिरामनेला अगदी 4 मुंड्या चित केलं या ठिकाणी. निश्चित या बॉलच्या पाठीमागे त्यांना उभंच केलं. यावेळेला फटक्याची अचूकता नाहीये वेळेची. एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न यशस्वी. हो चांगली बॉलिंग परंतु इथे काय घडतंय. 3री रन्स घेण्याचा प्रयत्न आणि इथे रनआउट स्वरूपामध्ये विकेट असेल म्हणजे 2 धावा आपण स्कोरबोर्ड मध्ये जोडूया. 57 धावा स्कोरबोर्डती लागतायत आणि 58 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये असेल. टीम श्री काळेश्वरी 11 या संघासमोर 58 धावा करायच्या आहेत. त्याचबरोबर ज्यांचं आगमन होतंय श्री चंद्रकांत दादा बेंदे यांचं स्वागत आहे. त्याचबरोबर अक्षय दादा चिकणे यांचंही स्वागत आपण करूया. या मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीगच्या वतीने आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना डाव फलकावरती धावा लावलेल्या आहेत काळेश्वरी वॉरियर्सच्या टीमने. 57 धावा. 58 धावांचं लक्ष आहे. तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टर यांच्या वतीने एक चांगलं संगीत.
मुसळधार पाऊस पडतोय आता मात्र मजा येईल कारण या मुसळधार पाऊस पडत असताना 30 बॉल 58 धावांची गरज आहे. टीम श्री काळेश्वरी 11 टीमला फिल्डिंग लावले. बॅट्समनना मी विनंती करतो चला आपण मैदानाच्या आतमध्ये. 58 धावांचं टार्गेट आहे. 30 बॉल 58 धावा हे गणित आहे आणि हे गणित कशा पद्धतीने सोडवलं जातंय ना श्री काळेश्वरी 11 या संघाच्या माध्यमातून हे सुद्धा पाहणं गरजेचं राहील. सामन्याला सुरुवात करूया आपण. सेमीफायनल क्रमांक 2 चा थरार तुम्ही पाहताय. माननीय श्री अंकुश बाबा कदम साहेब पुरस्कृत स्पर्धा पाहताय. दक्षिण जावली रबर बॉल क्रिकेट प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. अंतिम चरणामध्ये आले. अगदी सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये ही स्पर्धा येत असताना अगदी आपण जर पाहिलं तर आणखी एक शेवटचा सामना म्हणजे मेगा फायनल बाकी आहे. परंतु मेगा फायनलच्या अगोदर तुम्ही सेमीफायनलचा थरार पाहताय जिथे मात्र काळेश्वरी वॉरियर्स विपक्ष श्री काळेश्वरी वॉरियर्स या 2 टीम मध्ये 11 मध्ये हा थरार रंगताना पाहायला मिळतोय. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अनिकेत चिकणे आणि संदेश पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. किरण शेलटकर बॉलिंग मार्क मध्ये तयार होतील. कशा पद्धतीने 58 धावांची चिरफाड केली जाते ना निलेश सर हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला अनिकेत चिकणे आणि दुसऱ्या बाजूला संदेश पवार. पहिला बॉल टाकला जाईल मैदानाच्या आतमध्ये. किरण शेलटकर म्हटलं ना की टॉप क्वालिटी ऑलराऊंडर म्हणून पाहिलं जातं. पहिला बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे. स्टिकर एंडला बॉल लागलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बॉल वरती जातील तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळाले. निलेश सर मॅचला प्रारंभ झालाय. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात म्हणजे इथून पुढे 29 बॉल आणि 56 धावांची गरज. निश्चित ज्या प्रकारे या डावाची सुरुवात अनिकेत चिकणे यांनी केली आहे. संदेश पवार आणि एक शॉट धावा आहे असं पंचांनी कळवलंय. किरण शेलाटकर पहिलं षटक हाताळत आहेत आणि ज्या प्रकारे आतापर्यंत धावफलकावरती आलेल्या आहेत त्या धावा आहेत धावफलकावरती आतापर्यंत 2. एक माफ करा आपण करेक्शन करूया. एक सिंगल रन स्कोरबोर्डती लागते. पहा रनिंग करत असताना तुम्हाला पॉपिंग क्रीज मध्ये तुमची बॅट मात्र कंपल्सरी व्यवस्थित पोचवावी लागेल आणि तदनंतर तुम्हाला पुन्हा दुसरी रन घ्यावे लागेल. या गोष्टी महत्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये. पुढचा बॉल हा बॉल वेगवान आहे. टप्पा पडला त्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर चाललाय. पंचांनी नजर रोखून ठेवली. सांगितलं इट्स अ वाईट बॉल. हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. निश्चित किरण शेलाटकर विकेटच्या शोधामध्ये आहेत आणि त्यांनी बॉल नकारात्मक टाकलाय. हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये तरंगतोय. अगदी क्षेत्ररक्षामध्ये हातोमधून सटकलाय. दुसऱ्याला संधी होती परंतु 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन. निश्चित क्षेत्ररक्षण चांगलं करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. पाऊस पडतोय अशा पावसामुळे तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करायचं आहे. गोलंदाजी चांगली करायची आहे. बॅटिंग करायची आहे. धावसंख्या पुढे सरसावते 4 वरती 0. चांगली बॉलिंग करावी लागेल किरण शेलटकर यांना. टप्पा पडला. अतिरिक्त उसळी. वॉटर बॉल यार. सुपर बॉलिंग. काय टप्पा होता निलेश सर. अचूक टप्पा आणि वेगवान बॉल. निर्धाव बॉल. अनिकेत चिकणे यांचा ताकासूर लावू दिला नाही. ज्या प्रकारे टप्पा पडला आणि उसळणारा बॉल टाकला. पुन्हा एकदा एक चांगला बॉल होता. त्याच प्रकारचा त्याच धाटणीचा बॉल होता. डॉट बॉल इथे मात्र पुन्हा एकदा येतोय आणि किरण शेलटकर वेगवान बॉलिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. वॉटर बॉलिंग यार. त्यांनाही माहिती आहे पाऊस पडतोय. जेवढ्या लवकर षटक हाताळता येईल तेवढ्या लवकर हाताळलं पाहिजे आणि तोच प्रयत्न सुरू आहे. हे टॅलेंटेड क्रिकेट मी म्हणेन. अगदी ज्या पद्धतीने प्रयत्न केला जातोय. पाऊस पडतोय त्यामध्ये अगदी पटापट बॉलिंग करून घ्या. हा ज्या पद्धतीने आपण बॉल पाहिला अपरकट करण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना बॉल चाललाय निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक चांगला अगदी क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. धावा मिळतील 4. शक्तीपेक्षा युक्तीवरी आणि हा फटका येतोय तो चौकार.
मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. गुड लेंग टप्पा आणि तदनंतर निलेश सर बॉल थोडासा खाली राहिला, वेग पकडला, बीट केलं बॅट्समनला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. एक षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या स्कोरबोर्डती लागतायत तर फक्त आणि फक्त 8 धावा. 24 बॉल 50 धावा. काळेश्वरी वॉरियर्स कृषी काळेश्वरी 11 हा सामना निलेश सर 24 बॉलचा राहिला आहे. कोण पुढे जाईल कोण पाठी राहील सांगणं अकठीण आहे. नॉकआउटचा सामना आहे. परिस्थिती कधी तुमच्या बाजूने असेल तर कधी तुमच्या बाजूने नसेल, परंतु या गोष्टींना महत्त्व नाही आहे. तुम्ही कसं खेळता यालाच महत्त्व आहे. कारण कारणं देऊन चालणार नाही. कारण कारणं देणारी माणसं जीवनामध्ये कधी यश मिळवत नाहीत आणि कारणं न देणारी माणसं जीवनामध्ये यश संपादित करतात. त्यामुळे या परिस्थितीमध्ये लढावं लागेल. तेजस तनावडे आले ते एक चांगला बॉल, एक अचूक टप्प्यावरती टाकलेला बॉल, वेगवान बॉल, अगदी अंगाला भेदणारा बॉल. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. निलेश सर धावा कमी आहेत परंतु काळेश्वरी वॉरियरचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये जिथे आपण पाहिलं तेजस तनावडे आला त्यांनी डॉट बॉल केलंय. 7 बॉल आणि 8 धावांची 8 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहतोय निलेश सर. एका बाजूला तेजस धनावडे यांचा दमदार मारा, एका बाजूला संदेश पवार 0 वरती बॅटिंग आणि अनिकेत चिकणे 7 वरती. पुढचा बॉल, हा बॉल ज्या पद्धतीने आपण पाहिलं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, वेगाने बॉल अंगावरती आला होता आणि स्टिकर एंडला बॉल लागला. पाठीमागे आपण जर पाहिलं ना तर क्षेत्ररक्षक ऑफ साईडला पॉइंटला पडलेत. अगदी मजा घेत आहेत ते, स्लाइड करतायत आणि अगदी निलेश सर तुम्ही सांगितलं कुठेही रिसॉर्टला वगैरे जायची गरज नाही. इथे फुकटमध्ये स्लाइड तुम्ही घेऊ शकता आणि त्याचा प्रयत्न होतोय. पुढचा बॉल, हा बॉल चांगला आहे. या टप्प्याचा बॉल, हार्ट ट्रॅकर बॉल, वेगाने टाकलेला बॉल निघून चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निश्चित या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव येणार नाही. तेजस धनावडे एक युवा खेळाडू आहेत. कालपासून जर आपण पाहिलं ना तर बऱ्याचशा युवा खेळाडूंनी प्रभावित केलेला आहे आणि चांगला खेळ केला आहे. तेजस धनावडे यांचा तिखट मारा आहे आणि अगदी बेचैन करून टाकलंय समोरच्या टीमला. हा चांगला स्ट्रोक आहे. ऑन साईडला क्षेत्ररक्षक लांबवरती आहेत, येतील बॉलवरती, तोपर्यंत मात्र सिंगल रन प्राप्त होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बॅकअप आहे त्या ठिकाणी, कीपरच्या पाठीमागे सिंगल रन आले निलेश सर. निश्चित एका बाजूला आक्रमण करणं फार महत्त्वाचं आहे आणि श्री काळेश्वरी 11चे संघमालक चंद्रकांत दादा वेंदे हे खास व्यासपीठावरतून हा सामना बघतायत आणि तेही प्रतीक्षा करतायत की आमचे बॅट्समन मोठा फटका आता कधी मारणार. म्हटलं ना निलेश सर, सामना सुरू असतो ना त्यावेळेला टेन्शनवाली मात्रा असते. नेहमी संघ मालकाला वाटतं की हा सामना मी जिंकलो पाहिजे, परंतु शेवटी क्रिकेट आहे. चांगला बॉल आहे, पंचांनी सांगितलं वाईड आहे. एक तिखट मारा पाहायला मिळाला, हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला, परंतु उसळी घेतोय कारण पाऊस खूप झालाय, पाणी आहे आणि पाण्यात बॉल पडला ना की वेग आणि उसळी घेणारच. त्याचबरोबर ज्यांचं आगमन होतंय दत्तकृपा वॉरियर्स या संघाचे संघमालक दिनकर दादा कदम यांचं आगमन होत आहे, त्यांचं आपण स्वागत करूया. खऱ्या अर्थानं आपण संघ मालकांबद्दल चर्चा केली. एखादी प्रीमियर लीग म्हटलं ना की संघ मालक हा फार महत्त्वाचा घटक आहेत, जे खेळाडूंना आपल्या संघामध्ये समाविष्ट करताना एक चांगला प्लॅटफॉर्म देतात. पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर बॉल, पुन्हा एकदा पाठीमागच्या दिशेने खेळला, बॅटची कडा घेते, बॉल मात्र पाठीमागे चाललाय परंतु पाणी खूप आहे मैदानामध्ये, त्या कारणाने बॉल मात्र ट्रॅव्हल होणार नाहीये. धावा मात्र 2 घेतल्या जात आहेत आणि 2 धावांनी धावफलक निलेश सर पुढे चाललाय, परंतु चांगली बॉलिंग झाली तेजस धनावडेची आतापर्यंत. एका बाजूला मोठे फटके अद्यापही या ओव्हरमध्ये आणि किंबहुना या 2 षटकांमध्ये आलेले नाही आहेत. 5 बॉलचा खेळ संपलाय, 13 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे. हा खोलात टाकलेला बॉल स्ट्रेट बॅटने खेळलाय. अगदी क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला वेगाने येत आहेत आणि स्लाइड. काय दृश्य आहे हे! पावसाळी क्रिकेट आहे हे, रबर बॉल क्रिकेट आहे. इथे तुम्हाला पडताना झगडताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील आणि ती मजा आहे आणि निलेश सर हे प्रेक्षकांना आवडतं. निश्चित. आणि तिकडे मंगेश इंगुळकर होते ज्यांनी स्लाइडचा आनंद घेतला. परंतु मित्रांनो, पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे, आपल्या शरीराची काळजी घ्या. एखादा बॉल सुटला, गडबड झाली चालेल, परंतु तो बॉल सावकाश तुम्ही अडवा अशीच आपण विनंती करूया. स्पर्धा अनेक येतील, परंतु शरीराला एखादी इंजुरी झाली त्याच्यातून सावरायला वेळ लागेल. अगदी बरोबर आहे निलेश सर. स्वतःची काळजी घ्या, स्वतःला सावरा आणि क्रिकेट खेळा, ते महत्त्वाचं आहे. कारण आपण एकटेच नसतो, आपल्या पाठीमागे आपला संपूर्ण परिवार असतो, संपूर्ण कुटुंब असतं. त्या कारणाने स्वतःची काळजी घ्या आणि चांगलं क्रिकेट खेळा. काय घडलंय तर 2 षटकांमध्ये 14 धावा स्कोरबोर्डती लागल्या. तर श्री काळेश्वरी 11 बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. आता एका बाजूला फलंदाजीमध्ये गिअर बदलावा लागेल, कारण हीच ती वेळ आहे.
संदेश पवार स्ट्राईक एंडला आहेत, लेग साईडला हा बॉल पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना धावा मात्र सिंगल म्हणजेच वाईड आणि +1 आहे, म्हणजे 2 धावा आपण स्कोरबोर्डमध्ये ऍड करूया. थोडंसं दडपण दूर होईल या बॉलच्या पाठीमागे, कारण व्हाईट बॉल आणि एक सिंगल धाव मिळालेली आहे, परंतु मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा आता कधी संपणार. अगदी बरोबर आहे, मोठे स्ट्रोक यावे लागतील कारण 18 बॉल आणि इथून पुढे 42 धावांची गरज आहे. हे षटक जर चांगलं पडलं ना तर 2 षटकांमध्ये थोडंसं अवघड होईल, परंतु या षटकामध्ये जर मोठे स्ट्रोक आले ना तर मॅच सोपी होऊ शकते. मॅच काही लांब नाही आहे. पुढचा बॉल लेग साईडला फक्त फ्लिक केलाय, काय स्ट्रोक खेळला यार, अप्रतिम स्ट्रोक. विराट कोहलीच्या स्टाईल मध्ये बॉलला पाठवलंय स्टँड मध्ये, अप्रतिम बॅटिंग, सिक्सर. एक मनगटी फटका 6 धावांचा झटका देऊन गेलाय आणि पहिला षटकार सत्र क्रमांक 2चा ठोकलाय. बॅट्समन आहेत अनिकेत चिकने. काय फटका सजवला यार, प्रॉपर टायमिंग होतं, वेगवान बॉल होता, त्याला फक्त फ्लिक केलं. हो, आणखी एक स्ट्रोक जोरकस मारण्याचा प्रयत्न. वन साइडला सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवरती येतील तोपर्यंत मात्र धावा 2 कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळाले. आता मात्र निलेश सर गेअर चेंज केलाय. 24 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 16 बॉल आणि 34 धावांची गरज असणार आहे या मॅच मध्ये इथून पुढे. एका बाजूला सँडी बेरामने तालुका आयकॉन आहे, त्यांच्या हाती षटक क्रमांक 3. पुढचा बॉल. अगदी सँडी बिरामने बॅटिंग खूप चांगली केली, परंतु बॉलिंग मध्ये आपण जर पाहिलं 1 षटकार आणि एक 2 धावा आल्या, तर म्हणजे पुढचे बॉल त्यांना चांगले टाकावे लागतील. स्ट्राईक एंडला तुम्ही पाहता अनिकेत चिकने आणि अनिकेत चिकनेने ठोकलेला ऑन साइडला अप्रतिम जबरदस्त टोला. रन्स मिळतील 6, सिक्सर. सुरुवातीला शांत होते, त्यांनी आता रौद्र रूप धारण केलंय आणि आक्रमण केलंय. मोठे फटके येत नव्हते, आता मोठे फटके यायला सुरुवात झाली आहे. त्याचं कारण निलेश सर आहे, पाऊस थांबलाय आणि त्याचा फायदा होतोय बॅटिंग करणाऱ्या टीमना. पुन्हा एकदा ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला हा बॉल ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक पोहोचतील, सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळते. 31 धावा स्कोरबोर्डती लागतात, म्हणजे धावसंख्या आत्ता मात्र आले आणि अनिकेत चिकनेचं कौतुक करावं लागेल. 11 बॉल 22 रन बनवतायत. 200चा स्ट्राईक रेट, जो स्ट्राईक रेट महत्वाचा होता तो स्ट्राईक रेट त्यांनी प्राप्त केलाय. पुढचा बॉल आणि सँडी बिरामने यांच्यावरती आक्रमण केलंय, महत्वाचे खेळाडू या टीमचे. हा बॉल काय अप्रतिम स्ट्रोक खेळलाय. घुटने टेक तमाशा देखसी कॉर्नरला ठोकलेला लांब वरचा संदेश पवारचा, पवार नि ठोकलेला अप्रतिम षटकार. 37 धावा स्कोरबोर्डती लागतायत. काय फटकेबाजी केले, तब्बल 3 षटकार निलेश सर या षटकामध्ये ठोकलेत आणि काय तुफानी बॅटिंग राहिली दोन्ही बॅट्समनची. निश्चित पहिली 2 षटकं जर तुम्ही पाहिलं ना तर वादळापूर्वीची शांतता होती आणि ते वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय. अगदी हा पुन्हा एकदा डीप पॉइंटला हा बॉल खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत त्या ठिकाणी वेगाने, तोपर्यंत काय घडलंय आणि इथे रनआउट. काही गरज नव्हती रनआउट स्वरूपामध्ये, फलंदाज मात्र बाद होतील. संदेश पवार यांना परतावं लागेल. धावसंख्या 38 3 षटकांच्या समाप्तीनंतर या डीजे.
12 बॉल आणि 20 धावांची गरज आहे निलेश सर. या मागच्या सँडी बिरामनीच्या ओव्हरमध्ये ना धावा कोऱ्याने आल्या आणि अगदी आपण पाहिलं ना मुसळधार पाऊस झाला. त्या पद्धतीने बॅटिंग दोन्ही बॅट्समननी केली आणि सँडी बिरामने यांना धुवून काढलंय. 24 धावा तब्बल कुठल्यात निलेश सर सामना बरोबरीत आणलाय. इथून पुढे 12 बॉल आणि 20 धावांची गरज असेल या मॅचमध्ये. म्हणजे सँडी बिरामने यांनी जेवढा धावा बॅटीने कुठल्या तेवढ्याच धावा गोलंदाजी करताना त्यांनी खर्च केला असं म्हणायला काही हरकत नाही. ओव्हर नंबर 4 ला होते सुरुवात. 12 बॉल 20 ची गरज. बॉलर किरण शेलटकर येत आहेत ओव्हर क्रमांक 4 मध्ये. महत्वाचं षटक असेल इथे. एक चांगलं षटक हाताळलं ना तर शेवटच्या ओव्हरमध्ये मजा येईल या मॅच मध्ये. पहिला बॉल स्विच हिटचा फटका. काय फटका सजवलाय. अप्रतिम देखना स्ट्रोक पाहायला मिळाला. या स्पर्धेचा शॉट ऑफ द डे म्हणायला काय हरकत नाही. अप्रतिम कल्लात्मक स्विच हिटचा फटका भरत सनसनी अनिकेत चिकनेनी ठोकलेला क्लासिकल स्विच हिट षटकार. आणखी एक चांगला बॉल निलेश सर टाकलाय परंतु मागच्या स्ट्रोक बद्दल निलेश सर काय म्हणाल. डोळ्याची पारणं फेडणारा स्ट्रोक होता जो डोळ्यांना मनस्वी गारवा देऊन गेला. असा लाजवाब स्ट्रोक. पुढचा बॉल. ओहो आता मात्र चांगली बॉलिंग केली. 2 बॉल चांगले टाकलेत. एक षटका ठोकल्यानंतर लाईन वरती आणलंय किरण शेलाटकर यांना. अप्रतिम बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. निश्चित कमबॅक करणं किरण शेलाटकर चांगले जाणतात कारण बराचसा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. ओहो पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची सांगता होते. तू षटकार मारू शकतोस तर पुढचे बॉल मी डॉट करू शकतो. किरण शेलाटकर लागोपाठचे 3 बॉल डॉट निलेश सर. हो हेच पाहावं लागेल की किरण शेलाटकर येणाऱ्या शेवटच्या गोलंदाजासाठी किती धावा शिल्लक ठेवणार यालाही महत्व आहे. हा बॉल ऑफ साइडला फक्त ढकलला. किती धावा मिळतील तर फक्त सिंगल रन मिळते. स्विच हिटचा फटका अप्रतिम आला. मात्र आजच्या दिवसामधलं तुम्हाला स्टेटस मिळाला असेल. काय फटका. बहारदार कलात्मक आणि डोळ्याला आनंद देणारा फटका पाहायला मिळाला. परंतु त्यानंतर काही डॉट बॉल आलेत आणि अगदी शेवटचा बॉल असेल किरण शेलाटकर यांचा. ओहो एक अप्रतिम स्ट्रोक. पुन्हा एकदा काय क्लास दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. आकुट टप्प्याचा बॉल त्याला मात्र खेळून काढले. कव्हरच्या डोक्यावरून पाठवलाय बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. नाव आहे भरत सनस. अप्रतिम बॅटिंग षटकार. आता अंतिम षटक शिल्लक आहे. 6 बॉल 7 ची गरज आहे. मला एक सामना असाही आठवतो ना की भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका या सामन्यामध्ये भारतीय टीमची अशी काही गोलंदाजी चालली ना की भारतीय टीमने सामना कंट्रोल केला. परंतु अंतिम षटकामध्ये 6 बॉल 6 ची गरज होती. मोहम्मद अझरुद्दीन यांनी टीम मीटिंग बोलवली. आता अपयशाची घंटा आपल्या गळ्यामध्ये कोण बांधणार. समोर आले भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर आणि त्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेमुळे भारतीय टीमने सामना जिंकला. परंतु आता इकडे कल्पक बुद्धिमत्तेमुळे काळेश्वरी वॉरियर्स हा सामना जिंकणार का आणि पर्याय निवडलाय मंगेश यांचा. अगदी बरोबर आहे. शेवटचं षटक आहे जिथे मात्र 6 बॉल आणि 7 धावांची गरज आहे आणि अगदी मंगेश यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. निलेश सर हल्लीच्या काळामध्ये आपण पाहिलं की श्रीलंकेच्या विरोधामध्ये T20 मध्ये 12 बॉल 9 धावांची गरज होती आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर विचार केला की सूर्यकुमार यादवनी शेवटचं षटक हाताळलं होतं. आय थिंक 5 धावांची गरज होती आणि सामना टाय केला होता. असं काही होऊ शकतं का या मॅचमध्ये. कारण इथेही सुपर ओव्हर आहे निलेश सर. अनिश्चित शक्यता नाकारता येऊ शकत नाही. फक्त खेळाडूंना लढावं लागेल. पहिला बॉल याच्यावरती या सामन्याचं चित्र स्पष्ट केलंय. फेकून दिलंय लेग साइडला. जबरदस्त पंच. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलवरती अप्रतिम ठोकलेला अनिकेत चिकने स्टाईल मध्ये बॉल स्टँड मध्ये. रन्स मिळतील 6. सिक्सर. एका धावेची गरज आहे. इथून पुढे सेमी फायनल क्रमांक 2 तुम्ही पाहताय आणि पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. श्री काळेश्वरी 11 संघ सेमी फायनल क्रमांक 2 मध्ये विजयी ठरतोय. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. काळेश्वरी
वॉरियर्स या संघाला सुद्धा आपण देऊया शुभेच्छा, तुमचाही खेळ तितकाच चांगला राहिला. आणि आता इथून पुढे आपण आता सामनावीराचा पुरस्कार अनाऊन्स करूया, परंतु दोन्ही संघांनी चांगला खेळ केला त्यामुळे दोन्ही संघांचं मनपूर्वक आभार आणि दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला एका संघाने सामना जिंकला परंतु एका संघाने मन जिंकली, त्यासाठी आपण दोन्ही संघांचं कौतुक करूया आणि आता सामनावीराचा पुरस्कार आपण अनाऊन्स करूया. आणि हा सामनावीराचा पुरस्कार नो डाऊट चाललाय गांजे गावाला. नाव अनिकेत चिकणे, प्लेअर ऑफ द मॅच. 19 बॉल 40 आणि पाठीमागच्या आणखीन एका सामन्याचा पुरस्कार त्यांचाच राहिलेला आहे. दोन्ही पुरस्कार आपण आता वितरण करूया. संघ फायनल मध्ये धडक मारत आहेत. पहिल्या मॅच मध्ये येणार वॉरियर्स आणि आता आत्ताच्या सामन्यामध्ये संघ फायनल मध्ये पोहोच